हॅलो, आवाज येत आहे? Yes, sir. Yes, sir. ओके. आपण मोबाईलवरून लेक्चर घेऊया आज, कारण नेटचा आणखी प्रॉब्लेम यायला लागलाय. ठीक आहे, आपण मिसकन्सेप्शन्स काल पाहिले होते ना. मिसकन्सेप्शन रिगार्डिंग कॉम्प्रिहेन्शन टेस्ट, बरोबर आहे की त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी अवॉइड करणं गरजेचं आहे. पाहिलं ना? हॅलो, आवाज येत नाही का माझा? येतोय सर. येतोय सर. रिस्पॉन्स काय येत नाहीये. ठीक आहे, काल आपण काय पाहिलं होतं की कशा पद्धतीनं आपण कॉम्प्रिहेन्शन टेस्ट किंवा कॉम्प्रिहेन्शन किंवा अनसीन पॅसेज ज्यावेळेस सॉल्व्ह करतो त्यावेळेस कोणते प्रॉब्लेम्स येतात हे काल आपण डिस्कशन केलं होतं. ओके, आज आपण रिक्विजिट स्किल्स पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत. टू डेव्हलप अ बेटर लेवल ऑफ कॉम्प्रिहेन्शन वन रिक्वायर सर्टन स्किल्स. ज्यावेळेस आपल्याला एखादं कॉम्प्रिहेन्शन स्किल जे आहे ते डेव्हलप करायचं असेल एखाद्या व्यक्तीला, तर तिथं कोणत्या तरी गोष्टीची आवश्यकता असते पहा. त्या गोष्टीकडं त्या व्यक्तीकडं कोणते तरी स्किल्स असणं गरजेचं असते. ते कोणते स्किल्स पाहिजेत पहा. ओके, तर त्याच्यामध्ये आहे पहा, फर्स्ट दिले लॉजिकल ॲबिलिटी. तर ज्यावेळेस आपण एखादा पॅराग्राफ रीड करतोय किंवा पॅसेज रीड करतोय तर त्यावेळेस आपल्याला लॉजिकल ॲबिलिटी माहित पाहिजे. लॉजिकल ॲबिलिटी म्हणजे काय, तर त्या पॅराग्राफ मध्ये नेमकं काय दिलेलं आहे, त्याच्यामधलं नेमकं सेंट्रल आयडिया कोणती आहे. ओके, त्याचा सिक्वेन्स कशा पद्धतीने दिलेला आहे, तर हे लॉजिक आपल्याला असणं गरजेचं आहे किंवा त्याचं नॉलेज आपल्याकडं पाहिजे. ह्याच्यामध्ये सेंट्रल थीम ह्या आहे, त्याच्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सर्व गोष्टी इथं माहित असणं गरजेचं आहे. सेकंड थिंग आहे बघा किंवा सेकंड स्किल आहे द ॲबिलिटी टू इन्फर. तिथं आपल्याला इन्फर करण्याची ॲबिलिटी आपल्याकडे यायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे तिथं, तर जे काही तिथली इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर त्याच्यामधली मेन थिंग्स कोणत्या आहेत किंवा त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा काय त्याच्यामध्ये नेमकं डिफरन्स दिलेला आहे, तर ते इथं आपल्याला येणं गरजेचं आहे पहा. ओके, त्याचबरोबर आणखीन काय यायला पाहिजे आपल्या त्याच्यामध्ये, आणखीन काय यायला पाहिजे का त्याच्यामध्ये. इन्फॉर म्हणजे काय म्हणतो आपण, हॅलो, तर तिथं आपण जे काही दिलेलं आहे तर त्यामध्ये कन्क्लुजन काय आहे ते कन्क्लुजन निघणं गरजेचं आहे. कन्क्लुजन त्याच्यातून काय निघते नेमकं, म्हणजे सेंट्रल आयडिया कोणती निघते, तर त्याला आपण इन्फर असं म्हणतो पहा. इन्फर म्हणजे काय, तर कन्क्लुडिंग एंड असं म्हटलं जातं त्याला. ओके, किंवा रिझनिंग पण म्हटलं जातं त्याला. तर ते येणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट रिक्विजिट स्किल दिलेला आहे पहा, अनालिटिकल ॲबिलिटी. तर त्या जे काही पॅराग्राफ दिलेला आहे तर त्याचा आपल्याला अनालिसिस करता यायला पाहिजे.
अनालिटिकल म्हणजे काय, तर त्याच आपल्याला थोडक्यात चिरफाड करता यायला पाहिजे. त्याची माहिती जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता यायला पाहिजे आपल्याला. नाहीतर फक्त रीड केलंय, नॉलेज ठेवलंय, काय उपयोग नाही. तिथं आपल्याला त्याचं अनालिसिस करता यायला पाहिजे. त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी, आपल्याकडे ही पण स्किल पाहिजे किंवा कौशल्य पाहिजे. रिझनिंग म्हणजे काय, एखादा क्वेश्चन विचारला तर आपण कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतोय किंवा रिझनिंग कशा पद्धतीने देतोय त्याला, तर ते इथं येणं गरजेचं आहे आपल्याला. ओके. त्यानंतर ॲबिलिटी टू अंडरस्टँड द मेन मोटिव्ह ऑर द आयडिया ऑफ द ऑथर. त्याचबरोबर इथं आता जो पॅराग्राफ दिलेला आहे तर त्या पॅराग्राफ मध्ये नेमकं मेन थिंग काय आहे किंवा मेन मोटिव्ह, प्रोत्साहनपर गोष्ट कोणती आहे किंवा मेन आयडिया कोणती आहे, ऑथरला नेमकं काय सांगायचं आहे त्याच्यातून, तर या गोष्टी इथं माहित असणं गरजेचं आहे किंवा ती ॲबिलिटी त्या व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर रीडिंग स्पीड, त्याचबरोबर आपलं रीडिंग हे स्लो नकोय, तर एकदम थोडस स्पीड मध्ये रीडिंग पाहिजे आपलं, कारण आपल्याला इथं वेळ कमी असतो. आता हे अनसीन पॅसेज जे आहेत ते तुम्ही एमपीएससी युपीएससी मध्ये सुद्धा विचारले जातात बरं का, असं नाही की फक्त आपल्याकडे आहेत ते. एमपीएससी युपीएससी किंवा जे काही स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये सुद्धा हे विचारलं जातं की तुमची तिथं अंडरस्टँडिंग ॲबिलिटी काय करतात ते तर चेक करत असतात. बरोबर आहे. लक्षात येते का काय सांगतोय ते? हा त्यानंतर सर. त्यानंतर येस सर. व्होकॅब्युलरी पॉवर आहे. त्यानंतर आता व्होकॅब्युलरी पॉवर म्हणजे काय आहे बा, तर आपली व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे आपल्याकडं जे वर्ड्सची नॉलेज आहे ते मॅक्झिमम पाहिजे. बऱ्याच जणांचे वर्ड्स खूप वर असतात किंवा त्यांना खूप चांगले चांगले जे फेमस किंवा नोन वर्ड्स असतात किंवा रेग्युलर यूज मध्ये जे आपण वर्ड्स वापरतोय तर त्याचा सुद्धा त्यांना नॉलेज नसते किंवा त्याचं मिनिंग सुद्धा त्यांना माहित नसते. तर त्याच्यामुळे तिथं व्होकॅब्युलरी आपली स्ट्रॉंग पाहिजे. हे पण आपल्याकडे स्किल असणं गरजेचं आहे तिथं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट दिलाय पहा, रिमेंबरिंग सम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅराग्राफ, अदरवाइज we need to refer the paragraph again and again which will consume more time. आता इथं इम्पॉर्टंट स्किल आपल्याला दिलंय इथं, रिमेंबरिंग सम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅराग्राफ. आता एकदा दोनदा आपण तो पॅराग्राफ केअरफुली रीड केल्यानंतर त्या ठिकाणी आपली मेमरी स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला आन्सर ज्यावेळेस आपण लिहितोय तर त्यावेळेस तो पॅराग्राफ प्रत्येक वेळेस वाचायची गरज भासली नाही पाहिजे. येते एक लक्षात? नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं, मग प्रत्येक वेळेस आपला तो पॅराग्राफ वाचायचा, क्वेश्चन वाचायचा, असं नकोय. तर त्यातले काहीतरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन किंवा इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील तर ते आपण आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वी नीड टू रेफर द पॅराग्राफ अगेन अँड अगेन विच विल कंझ्युम मोर टाइम. नसेल तर मग काय होईल पहा, जर समजा आपण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन म्हणजे त्या पॅराग्राफ वाचल्यानंतर त्यामध्ये काय दिलेलं आहे, ते मेन पॉइंट्स कोणते आहेत, ते समजा एखादं प्लेसचं नेम असेल किंवा एखाद्याचा स्कोर केलेला असेल क्रिकेटमध्ये किंवा मॅच मध्ये वगैरे, किंवा त्याचं एज असेल, जन्म असेल त्याचा, किंवा त्याचं आईचं किंवा वडिलांचं नाव असेल, असे बरेचसे तिथं असतात एखादा पॅराग्राफ घेतल्यानंतर, की त्यामध्ये जी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला माहित पाहिजे किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे एकदा दोनदा वाचल्यानंतर. आणि जर समजा तसं नाही झालं तर काय होते हो, तर तिथं पॅराग्राफ आपला परत परत वाचावा लागतोय आणि त्यामुळं आपला तिथं जास्तीत जास्त वेळ हा जाऊ शकतो किंवा खर्च होऊ शकतो. तर हे रिक्विजिट स्किल्स आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. आता इथं रिक्विजिट स्किल्स संपल्यानंतर आता इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी टू सॉल्व्ह कॉम्प्रिहेन्शन पॅसेज. आता काही हे दिलेले आहेत पहा, हिंट्स दिलेले आहेत तिथं. त्या हिंट्सच्या साह्यानं आपण काय करू शकतो, तर पॅसेज कसा सॉल्व्ह करायचा आहे किंवा कशा पद्धतीने त्याच्यावरले क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत किंवा त्याचे आन्सर्स कसे शोधायचे, हे आपण बघूया. To develop a better level of comprehension, one requires certain skills. Okay. First skill दिले पाहिजे किंवा फर्स्ट इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी दिलेली आहे, रीड द पॅसेज ॲज फास्ट ॲज पॉसिबल. स्टार्टचं एक फर्स्ट नंबर दिलेला आहे की जो पॅसेज दिलेला आहे
तो तुम्ही एकदम फास्ट मध्ये रीड करायचा आहे. आणि रीड करत असताना केअरफुल रीड करायचा आहे. फक्त रीड करायचा नाहीये आपल्याला. तर काय वाचायला येते वगैरे काय आपण चेक करायची गरज नाहीये, किंवा वाचायला येते का नाही चेक करत नाही, किती फास्ट वाचतोय ते. तर इथं काय करतोय आपण, सर्वात इम्पॉर्टंट आहे की तो पॅराग्राफ फास्टली रीड करायचा आहे, ऍज वेल ऍज केअरफुली. You should read the paragraph or unseen passage fastly and carefully. And that time we should remember the questions. Okay. Then second point, get involved with the paragraph to understand it. आणि ज्यावेळेस तुम्ही रीड करताय तर त्या पॅराग्राफ मध्ये तुम्ही इन्व्हॉल्वमेंट दाखवायची तिथं. की तिथं जे समजा एखादी घटना असेल किंवा एखादी जे काही माहिती असेल तर त्यामध्ये आपण स्वतःला इन्व्हॉल्व करून घ्यायचं की आपण त्या ठिकाणी आहोत, हे माझ्यासोबतच होतंय किंवा मीच केलेलं आहे किंवा मीच सुचवतो आहे. तर असे वेगवेगळे तिथं काय करायचे आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत किंवा इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये दाखवायची आहे. आणि त्याचबरोबर इन्व्हॉल्वमेंट आपण त्यामध्ये दाखवली तर काय होईल पहा, तर तो पॅराग्राफ आपण चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करू शकेल. म्हणजे इथे इम्पॉर्टंट काय आहे, तुम्ही इन्व्हॉल्वमेंट दाखवली निश्चितपणे काय होणार आहे, तर तो पॅराग्राफ तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे. अंडरलाइन important lines or parts of the passage to answer the questions. पहा, जे इम्पॉर्टंट लाईन्स असतील किंवा पार्ट्स असतील किंवा काही वर्ड्स असतील पॅसेज मधले, तर ते तुम्ही तिथं अंडरलाईन करून घेऊ शकता. किंवा जे क्वेश्चन्स तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं सापडलं, एखाद्या प्रश्नाचं आन्सर सापडलं, तर ते लगेच आपण तिथं अंडरलाईन करून घ्यायचं आहे. आणि अंडरलाईन करून घेतलं की लगेच ते आन्सर लिहिण्यासाठी आपल्याला बरं पडतंय किंवा सोपं जातंय. It will also help to understand the main idea of the passage or the tone or mood of the author. आणि यानं काय लक्षात येईल मग की नेमका आपण जे मेन पॉइंट्सला जर अंडरलाईन केले तर काय लक्षात येईल तुमच्या की या पॅसेज मध्ये नेमकी सेंट्रल थीम काय आहे, मेन आयडिया कोणती आहे, किंवा ऑथरचं टोन, रायटिंगचं टोन किंवा मूड असा आहे, किंवा रायटरला नेमकं काय सांगायचं आहे ते तिथं आपल्या सहजासहजी अंडरस्टँड करता येईल किंवा अंडरस्टँड होईल. त्यानंतर ट्राय टू ट्रान्सलेट अ कॉम्प्लेक्स लाईन इन अन इझी वन इन युअर ओन वर्ड्स अँड युअर ओन लँग्वेज. तर ज्यावेळेस आपण एखादी लँग्वेज शिकत असतो तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण मॅक्झिमम टायमिंग मध्ये किंवा जे आपलं लर्निंग असेल ते लर्निंग जर आपलं परफेक्ट करायचं असेल तर तिथं मॅक्झिमम टायमिंगला आपली मदर टंग हेल्पफुल असते. म्हणजे जी आपली मातृभाषा असेल तर त्यामध्येच आपल्याला जास्त गोष्टी समजतात. मग तिथं तुम्हाला काय करायचंय, ट्राय टू ट्रान्सलेट अ कॉम्प्लेक्स लाईन इन अन एसे वन इन युअर ओन वर्ड्स अँड युअर ओन लँग्वेज. जी तुमची मदर टंग असेल किंवा ओन लँग्वेज असेल ती तुम्हाला ती चांगली जमते, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, जो पॅराग्राफ दिला आहे किंवा पॅसेज दिला आहे तर त्याच्यातले जे काही डिफिकल्ट वर्ड्स असतील, अवघड शब्द असतील, तर ते अवघड शब्द किंवा डिफिकल्ट वर्ड्स तुम्हाला काय करायचे, तिथे अंडरलाईन करायचे, त्याचे मिनिंग किंवा त्याचा अर्थ आपल्या ओन लँग्वेज मध्ये किंवा मदर टंग मध्ये लिहून टाकायचे, जेणेकरून तुम्हाला काय होणार नाही, अवघड जाणार नाही. दिस विल हेल्प यू इन This will help you in analyzing the main idea of the paragraph and in seeking the cause and effects of the passage. मग हे जर तुम्ही केलं तर ते तुम्हाला कसं हेल्पफुल असणार आहे बा, कसं हेल्पफुल असेल तुम्हाला, तर जे तुमचं मेन आयडिया आपल्याला अनालाइज करायची किंवा अनालिसिस करायचं आहे त्या पॅराग्राफचं, तर त्यावेळेस तुम्हाला ती मेन आयडिया अनालिसिस करण्यासाठी सोपं जाणार आहे. त्याचबरोबर त्या पॅसेज मधले कॉजेस आणि इफेक्ट्स, कारणे आणि परिणाम हे शोधण्यासाठी सुद्धा आपल्याला ते निश्चितपणे हेल्पफुल असणार आहेत. ओके, तर हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स दिलेले आहेत की कशा पद्धतीने आपण
पॅराग्राफ सॉल्व्ह करायचा आहे तो. ओके, लक्षात येते का? येस सर. ठीक आहे, चला पुढचा पाहूया मग. Underline or mark the keywords. These will help you to discover the logical connections in the passage and help in understanding it better. पाचलेला जे काही पॅसेज मधले कीवर्ड्स असतील किंवा मेन पॉइंट्स असतील किंवा मेन वर्ड्स असतील किंवा बऱ्याच वेळेस तिथं डिफिकल्ट वर्ड्स पण असतात बरं का. ते डिफिकल्ट वर्ड सुद्धा आपल्याला व्यवस्थित अंडरस्टँड करावं लागतं. म्हणजे डिफिकल्ट वर्ड्स म्हणजे नेमके त्याचं मिनिंग काय आहे किंवा मेन कीवर्ड्स कोणते आहे त्याच्यामध्ये, तर याचं थोडंसं आपल्याला भान ठेवायचं आहे ज्यावेळेस आपण काय करतोय, हा पॅसेज सॉल्व्ह करतोय त्यावेळेस. मग ते आपल्याला कशासाठी हेल्पफुल असणार आहेत. These will help you to discover the logical connections in the passage and help in understanding it better. मग ते तुम्हाला कशासाठी मदत करतील, तर जो पॅसेज आहे किंवा पॅराग्राफ आहे तर त्याचं आणखीन व्यवस्थित नॉलेज किंवा परफेक्ट नॉलेज मिळण्यासाठी तुम्हाला ते हेल्पफुल असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट दिलाय पहा. Try to understand some certain unfamiliar words by reading the line thoroughly. आता इथे की बरेच वेळेस अनसीन पॅसेज असा असतो. कोणाचा माईक चालू बंद करा. माईक कोणाचा चालू आहे बंद करा. मृदुला थिटे तुमचं माईक बंद करा. हॅलो, ठीक आहे. तर काय करायचं आहे की बऱ्याच वेळेस आपण अनसीन पॅसेज पाहिला किंवा सीन पॅसेज पण असू द्या, ज्यावेळेस आपण एखादे नवीन पॅराग्राफ रीड करतो त्यावेळेस त्या पॅराग्राफ मध्ये निश्चितपणे काही वर्ड्स हे अनफॅमिलियर असतात किंवा डिफिकल्ट असतात. आणि ज्यावेळेस ते अनफॅमिलियर किंवा डिफिकल्ट वर्ड्स आपल्या बोलण्यामध्ये येत असतात किंवा सॉल्व्ह करण्यामध्ये येत असतात, तर त्यावेळेस काय होतं का तिथं, तर त्या वर्ड्सचं मिनिंग आपल्या लक्षात येत नाहीये. मग त्यासाठी काय करायचं आहे, तर जो काही दिलेले वर्ड्स आहेत किंवा नोन वर्ड्स असतील, माहिती असणारे वर्ड्स असतील, त्याच्या सहाय्याने त्या डिफिकल्ट वर्डचा किंवा सेंटेन्सचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे काय म्हटलंय, ट्राय टू अंडरस्टँड सम सर्टन अनफॅमिलियर वर्ड्स बाय रीडिंग द लाईन थोरोली. म्हणजे ती जे काही लाईन आहे पूर्ण, तर ती एकदम काळजीपूर्वक किंवा एकदम फुल कॉन्सन्ट्रेशन किंवा अंडरस्टँडिंग मोड मध्ये येऊन आपल्याला काय करायचं आहे, ते जे सेंटेन्स आहे ते वाचायचं आहे आणि त्याच्या सहाय्यानं जे काही अनफॅमिलियर वर्ड्स असतील तर त्याचा मिनिंग लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर द थीम ऑफ द लाईन विल मेक यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द वर्ड्स. आणि जर समजा तुम्ही त्या पूर्ण सेंटेन्सला सेंटेन्स दिलेला आहे तर त्याचं मिनिंग तुम्हाला जर समजलं तर त्या सेंटेन्सच्या मिनिंगच्या सहाय्यानं तुम्ही काय करू शकताय की त्या पूर्ण डिफिकल्ट वर्डचं त्या सेंटेन्स मध्ये असणाऱ्या त्याचं मिनिंग लावण्यासाठी तुम्ही हेल्पफुल असू शकता किंवा तिथं मिनिंग लागू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट दिला पहा. डिटरमाइन द मेन आयडिया, टोन और मूड, इन्फ्लुएन्शियल रिझनिंग अँड अदर डिटेल्स फ्रॉम द पॅराग्राफ. मग त्यामध्ये आता हा पॉइंट घेतलाय आपण रिक्विजिट स्किल्स मध्ये. तर तिथं डिटरमाइन द मेन आयडिया, जे काही तिथली मेन थीम आहे किंवा सेंट्रल थीम आहे ते ठरवायचे आहे आपल्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये टोन कोणता आहे किंवा मूड कोणता आहे, कशा पद्धतीने लिहिलेला आहे, क्रिटिसाइज आहे, ह्युमर आहे किंवा आणखी जे काय आहे तर ते किंवा नॉलेज बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, हा मूड इथं तुमचा ऑथरचा लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर
इन्फरन्शियल रिझनिंग, त्याचबरोबर तिथं एखादी गोष्ट विचारलेली आहे तर कन्क्लुडिंग किंवा इफेक्टिव्ह त्या ठिकाणी रिझनिंग देणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा क्वेश्चन विचारले आहे आणि त्याला आपण इफेक्टिव्हपणे रिझनिंग दिलेलं आहे का ते इथं तुमच्या लक्षात येईल. ते तुमच्याकडे ॲबिलिटी पाहिजे. अँड अदर डिटेल्स फ्रॉम द पॅराग्राफ, त्याचबरोबर इतर डिटेल्स सुद्धा पॅराग्राफ मधून तुम्हाला लक्षात येणं किंवा अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एक किंवा दोन वेळेस फास्ट स्पीड मध्ये ज्यावेळेस एखादा पॅराग्राफ रीड करतोय तर तिथं आपल्या लक्षात यायला पाहिजे की नेमकं याच्यामध्ये काय दिलेलं आहे. ठीक आहे. डू नॉट ॲज्युम एनिथिंग बेस्ड ऑन युअर पर्सनल बिलीफ. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःच जे काही श्रद्धा अंधश्रद्धा असतील किंवा विश्वास असेल तर त्याच्यावरती काय करायचं नाही, एखादं अजम्पशन किंवा मिसकन्सेप्शन किंवा रॉंग ओपिनियन काढायचं नाहीये. ज्यावेळेस आपण एखादं मिसकन्सेप्शन किंवा रॉंग अजम्पशन काढतोय तर त्यावेळेस प्रॉब्लेम्स काय पहा, तर ते तुमचं स्वतःचं ओपिनियन असतंय, ते रायटरचं ओपिनियन नसतं पहा. मग स्वतःचं ओपिनियन तुम्ही कधी देऊ शकताय, ज्यावेळेस तुम्हाला ओन रिस्पॉन्स किंवा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन ज्यावेळेस विचारला जाईल त्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता अकॉर्डिंग टू माय ओपिनियन वगैरे असं म्हणू शकता. म्हणजे इथं माझ्या म्हणण्यानुसार ही गोष्ट अशा पद्धतीने पाहिजे किंवा दिस थिंग इज फॉर ऑर टू दॅट टाईप ऑर जे काय असेल त्यामध्ये तुम्हाला जे सांगायचं आहे तर तुम्ही तिथं एक्सप्लेन करू शकता. ओके. त्यानंतर म्हणजे इथं अजम्पशन करायचे नाहीत उगाच चुकीचे, आपल्या ओपिनियन तिथं मांडायचे नाहीयेत. रायटरनं काय दिलंय तेच तिथं मांडायचं आहे. लुक बॅक ऍट द पॅराग्राफ वेन इट डाऊट. आणि त्याचबरोबर एकदा दोनदा रीड केल्यानंतर सुद्धा जर आन्सर तुम्हाला नाहीत आले तर आणखीन त्या जो पॅराग्राफ आहे तो केअरफुली रीड करा. आणि त्याचबरोबर एखादं जर समजा डाऊटफुल सेंटेन्स किंवा वर्ड्स असतील तर ते अंडरस्टँड करून घेण्यासाठी तुम्ही परत आणखी पुढे जावं म्हटलंय तर त्याच पॅराग्राफ करत केअरफुली रीडिंग करण्यासाठी जावं. रीड द क्वेश्चन्स अँड ऑल द अल्टरनेटिव्ह प्रोव्हाइडेड अँड चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन. ज्यावेळेस आपण पॅराग्राफ रीड करत असतो त्याचबरोबर आपल्याला इथं पॅराग्राफ का रीड करतोय तर तिथले जे काही क्वेश्चन दिलेले आहेत तर ते क्वेश्चन्स तुम्हाला समजून घ्यायचे असतात. त्यामुळे काय म्हटलंय, रीड द क्वेश्चन्स अँड ऑल द अल्टरनेटिव्ह प्रोव्हाइडेड अँड चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन. तिथले जे काही प्रोव्हाइड केलेले अल्टरनेटिव्ह वर्ड्स असतील किंवा आन्सर्स असतील त्या पॅसेजमध्ये दिलेले तर ते काय करा म्हणताय तुम्ही पहा, तर एक्झॅक्टली ते सॉल्व्ह करा. त्याला अल्टरनेटिव्ह शोधण्याचा प्रयत्न करू नका. जे आहेत एक्झॅक्ट तेच आन्सर शोधण्याचा प्रयत्न करा, कारण आपण तिथं क्वेश्चन्सला काय करतोय, रिप्लाय देतोय. ठीक आहे. एव्हरी टाइम यू रीड समथिंग डू नॉट इग्नोर अन अननोन वर्ड टू फाइंड इट्स मिनिंग इमिजिएटली. प्रत्येक वेळेस असं होतं की तुम्ही काहीतरी वाचलं आणि त्यावेळेस वाचल्यानंतर तुम्हाला ती पूर्ण गोष्ट समजली, असं होतंय का? नाही होत. तर काय होतं मग पहा, तर तिथं काही अननोन वर्ड्स त्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोणताही पॅराग्राफ घ्या तुम्ही, की तिथं असं होत नाही की तुम्हाला सर्व गोष्टी समजल्यात. बऱ्याच वेळेस गोष्टी ह्या समजत नाहीत त्या पॅसेज मध्ये नेमकं काय सेंट्रल थिंग आहे वगैरे ते. त्यामुळे एव्हरी टाइम यू रीड समथिंग डू नॉट इग्नोर अन अननोन वर्ड टू फाइंड इट्स मिनिंग इमिजिएटली. जे जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत तर त्या डिफिकल्ट वर्ड्स करत आपण ज्यावेळेस एखादं आर्टिकल रीड करतोय तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. दिस विल हेल्प यू अ लॉट टू लर्न न्यू वर्ड्स बट डोंट फॉरगेट टू यूज देम इन युअर डे टू डे कन्व्हर्सेशन्स whenever possible. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण असे
डिफिकल्ट वर्ड्स इग्नोर करतोय तर त्यावेळेस काय होतं तर आपली व्होकॅब्युलरी ही स्ट्रॉंग होत नाही तर वीक होते. मग जर समजा वीक आपली व्होकॅब्युलरी झाली तर काय होणार आहे, तुम्हाला इतर जे तुम्ही शिकताय किंवा इतर जे काही नवीन नवीन पॉइंट्स तुम्ही शिकणार आहात तर ते तुम्हाला काय होणार नाहीत, अंडरस्टँड होणार नाहीयेत. ओके, लक्षात आलं का? त्याचबरोबर this will help you a lot to learn new words, but don't forget to use them in your day-to-day conversations whenever possible. मग जे काही तुम्ही नवीन वर्ड्स शिकलात किंवा एखाद्या पॅराग्राफ रीड करायला लागला आणि त्यामुळे तुम्हाला काय डिफिकल्ट वर्ड्स आले आणि ते तुम्ही इग्नोर न करता त्याचं मिनिंग लक्षात घेतलं किंवा पाहिलं तर त्यावेळेस तुम्हाला ते आणखीन परफेक्ट होण्यासाठी काय करायची गरज आहे, तर तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही ती लँग्वेज ज्यावेळेस बोलताय तर त्यावेळेस ते वर्ड्स यूज करायला पाहिजेत किंवा तिथं ते वापरला पाहिजे. ओके, इन दिस वे कीप वर्किंग ऑन युअर व्होकॅब्युलरी विदाउट स्टॉपिंग. आणि अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ते व्होकॅब्युलरी निश्चितपणे इन्क्रीज करू शकतो किंवा वाढवू शकतो आणि त्यानुसार मग तो पॅराग्राफ किंवा तो पॅसेज निश्चितपणे आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, समजलं का हे? येस सर. येस सर. ठीक आहे, आता आपण एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल घेऊया आपण. चला, कोण रीड करते पॅसेज? पॅसेज कोण रीड करते आता? करू का सर? The Titanic was a huge passenger ship. It was provided with all possible luxuries and comforts. It was on its first voyage to America. There were 2,200 passengers on board. The sea was calm. The ship was moving as it is normal speed. Around midnight, there was an alarm call for the bridge of the ship. The man on duty had sighted an iceberg ahead. The captain ordered his men to change the course of the ship, but before his order could be carried out, the Titanic has collided against the huge iceberg. It was a fatal blow. Ice fell all over the deck of the ship and burst into six of the waterites compartments. The Titanic, which enjoyed the reputation of being unsinkable, was sinking now. आणखीन कोणी एक जण रीड करताय? आता हे जे रीड करतायत आणि जे ऐकतायत त्या दोघांनीही कॉन्सन्ट्रेशन रीड करायचं आणि ऐकायचंय पण. आणखीन एक जण रीड करायचं आहे. The Titanic was a huge passenger ship. It was provided with all possible luxuries and comforts. It was on its first voyage to America. There were 2,200 passengers on board. The sea was calm. The ship was moving at its normal speed. Around midnight, there was an alarm call from the bridge of the ship. The man on duty had sighted an iceberg ahead. The captain ordered his men to change the course of ship, but before his order could be carried out, the Titanic had collided against the huge iceberg. It was a fatal blow. Ice fell all over the decks of the ship and burst into six of the watertight compartments. The Titanic, which enjoyed the reputation of being unsinkable, was sinking now. लक्षात आलं तुमच्या याच्या रीड केल्यानंतर?
Yes, किंवा sir. ऐकल्यानंतर बाकीचे विद्यार्थी? Yes, sir. Yes, sir. आता काही वर्ड्स रेड केलेले दिसतात पहा, बरोबर आहे? हाँ सर. कसे रेड केलेत होते? रेड का केलेले आहेत? का रेड केलेले आहेत? कारण ते वर्ड्स कसे वाटतात, थोडेसे अननोन वाटतायत किंवा डिफिकल्ट वाटतात, म्हणून आपण थोडेसे त्या ठिकाणी काय केलेले आहेत तर रीड केलेले आहेत वर्ड्स ते. ओके, तर आता लक्झरियस अँड कम्फर्ट्स मीन्स काय मिनिंग पाहू आपण त्याच्या वर्ड्स म्हणजे लक्षात येईल तुमच्या. लक्झरियस अँड कम्फर्ट्स म्हणजे सर्व सुविधायुक्त किंवा कम्फर्टेबल असं असणं किंवा आरामदायक असणं. ओके, व्हॅग्यू म्हणजे काय? VOYAG व्हॅग्यू म्हणजे संदिग्ध आपण त्याला म्हणतो. बोर्ड माहिती तुम्हाला. सायटेड म्हणजे दृश्य. आइसबर्ग म्हणजे काय हो? अ लार्ज फ्लोटिंग मास. ओके, त्यानंतर फोर्स माहिती आहे तुम्हाला. हॉलिडेड म्हणजे काय? तर धडकला. आदळणे. आदळणे किंवा ऍक्सिडेंट होणे, हिट बाय ऍक्सिडेंट म्हणतो त्याला, किंवा हिट होणे, मारणे किंवा आदळणे, बरोबर आहे. त्यानंतर फटाल. फटाल म्हणजे काय? FATAL. घातक. हा, ते भयानक किंवा आपण त्याला आपण हार्मफुल. हार्मफुल पण म्हणू शकतो आपण. ओके, ब्लो माहिती आहे तुम्हाला, रेप्युटेशन माहिती आहे. तर असे ह्या पॅरेग्राफ मध्ये काय दिलेले आहेत, काय डिफिकल्ट वर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. आता इम्पॉर्टंट पॉइंट आहे की इथे काय शोधायचे आपल्याला आता? आन्सर. ठीक आहे, आता फर्स्ट क्वेश्चन विचारलाय पहा, व्हॉट वॉज टायटॅनिक? आन्सर काय होईल मग? टायटॅनिक वॉज अ ह्यूज Passenger ship. The Titanic was a huge passenger ship. Ship. त्याच्या पुढे आन्सर दिलेला आहे का नाही? ओके, व्हॉट रेप्युटेशन डिड टायटॅनिक एन्जॉय? आन्सर सापडते बघा आता. The Titanic, which enjoyed the reputation of being unsinkable, was sinking. म्हणजे लास्ट सेंटेन्स सापडते ना, इथे आन्सर दिलेला आहे आपण. द टायटॅनिक एन्जॉयड द रेप्युटेशन ऑफ बीइंग अनस्किनेबल. त्यानंतर हाऊ मेनी पॅसेंजर्स वेर देअर अँड वेअर वॉज द टायटॅनिक गोईंग? पॅसेंजर दिले होते आपल्याला 200 America. माहिती कुठं चालू होतं? अमेरिकेला चालू. करेक्ट. चूज द अल्टरनेटिव्ह मोस्ट अपोजिट अँटोनिम टू द वर्ड फटाल. कोणता वर्ड आहे पाहायला? Fatal. अँटोनिम्स म्हणजे कसला वर्ड पाहिजे आपल्याला इथं? कसला पाहिजे? विरुद्धार्थी. विरुद्ध. हा, विरुद्धार्थी पाहिजे. आणि सिनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी. ओके, कोण सांगतंय मग याला? अगोदर याचं मिनिंग काय लक्षात आलं तुमच्या? फेटलला सांगायचं कसं राहिलं? हो, फॅटलला अपोजिट वर्ड सांगायचं. आता हे फटाल म्हणजे काय? हार्मफुल असतं. हार्मफुल असतं. हा, हार्मलेस. हार्मलेस आपण तिथं लिहू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आणखीन कोणता? सुपरफिशियल पण होऊ शकतो, बरोबर आहे. SUPERFICIAL सुपरफिशियल होऊ शकतो, काय अडचण नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे क्वेश्चन्सचं आन्सर देऊ शकतो. एक्झाम मध्ये आपल्याला 6 क्वेश्चन देतात किंवा 4 देतात, किंवा त्यांची जी काही मार्किंग स्कीम नुसार असतं. प्रत्येक क्वेश्चन शक्यतो 1 मार्क साठी असतो.
ओके. तर हा पॅसेज आहे अशा पद्धतीने इथं सॉल्व्ह करून घेतलेला आहे. आता इथं आणखीन एक पॅराग्राफ दिलेला आहे, तर तो तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी इथं एक पॅराग्राफ दिलेला आहे, तर तो तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा. सॉल्व्ड एक्झाम्पल फॉर यू. त्याच्यामध्ये पण आपण हे करून दिलेलं आहे पहा, रीड करून दिले आहेत वर्ड्स कोणते कोणते आहेत ते वगैरे. त्यानंतर पुढचा पण आहे 2. ओके, म्हणजे आणखीन तुम्हाला 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. हा एक आहे आणि त्यानंतर हा एक. तर एकदम सोपा आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ते थोडस केअरफुली रीड करायचं आणि त्याचं आन्सर्स आपल्याला सर्च करायचे. ओके, काय अडचण आहे का ह्याच्यामध्ये आता? नो सर. No, sir. हा, एकच गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळेस आपण आन्सर पॅसेज सॉल्व्ह करतोय त्यावेळेस, की तो पॅराग्राफ केअरफुली एकदा ते 2दा रीड करायचा, जे आणि तो फास्ट रीड करायचा, जेणेकरून तुमचा टाइम वेस्ट होणार नाही. आणि मॅक्झिमम टायमिंगला आपण काय करतो पहा, सेंटेन्स या पॅराग्राफ मधले आपण ऍज इट इज कॉपी करतो, तर तसं करायचं नाहीये. तर ओन लँग्वेज मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की क्वेश्चन हा एका टेन्स मध्ये असतो, म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये असतो, आणि आन्सर सुद्धा एखादा फॅशन मध्ये पास्ट टेन्स दुसऱ्या टेन्स मध्ये असतं. तर तसं न करता क्वेश्चनचा टेन्स कोणता आहे तो पहा, आणि त्याच टेन्स मध्ये म्हणजे क्वेश्चनच्याच टेन्स मध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा किंवा द्यायचा आहे, जेणेकरून आपला आन्सर हे काय होईल का आणखीन करेक्ट होईल, किंवा तिथं आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. सर याचे PDF पाठवा ना तुम्ही. आज पाठवतोय, आता लेक्चर संपल्यानंतर हे तुमच्या ग्रुपवरती पाठवतोय. उद्या आपली युनिट टेस्ट आहे, आज त्याची क्वेश्चन बँक आपल्या ग्रुपवरती टाकतोय. ते क्वेश्चन बँक व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहे किंवा पाहायचे आहे, त्याचे आन्सर पण पाठवतोय मी. आणि त्याचबरोबर सर्वांना ती युनिट टेस्ट कंपल्सरी असणार आहे, येते लक्षात तुमच्या. त्याचबरोबर जे काही तुम्ही सॉल्व्ह करणार आहात किंवा जे काही तुम्ही लिहिणार आहात, तर ते थॉटफुली केअरफुली लिहा, कारण बोर्डाचं एक्झाम आहे, त्याचे मार्क्स तुमच्यावरती जातात. नंतर एकदा पडले मार्क्स नंतर चेंज करता येणार नाहीत किंवा चेंज करता येत नाहीत. ओके, ठीक आहे. तर मग इथं आपण थांबूया, हा पॉइंट आपला इथे संपतोय. उद्या जर आपलं लेक्चर झालं म्हणजे युनिट टेस्टच्या टायमिंगला मला वाटतं 10 ते 11 टायमिंग आहे ना. हा सर. हा, जर समजा उद्या लेक्चर झालं तर आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच पॉइंट जो आहे युनिट नंबर 1 मधला तो चालू करूया, आणि त्यानंतर मग त्याचे जे काय असतील पॉइंट्स ते आपण पाहूया. म्हणजे आपलं युनिट नंबर 1 संपेल, त्याच्यावरती नंतर आपला पूर्ण युनिट वरती प्रॅक्टिस टेस्ट घ्यायची आहे, ते आपण नंतर कंडक्ट करूया युनिट टेस्ट संपल्यानंतर. आता आपल्याला एकच फोकस युनिट टेस्टला चांगले मार्क मिळवायचे, त्यानंतर युनिट नंबर 1 मधला जो पॉइंट आहे तो आपला कव्हर करायचा आहे. तो पॉइंट संपल्यानंतर मग आपण काय करूया, पुढचं युनिट लिहिण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी घेऊया. ओके, प्रेझेंट घेऊया. प्रेझेंटेची मेथड जरा चेंज करायची का? येस सर. मेथड थोडी चेंज करूया. कशी त्याची प्रेझेंट सांगतो. आता तुम्ही रोल नंबर काउंट करायचे, म्हणजे 1 नंबर असेल तर तो 1 नंबर म्हणेल, दुसरा 2, 3, 4 ज्यांचे नंबर जो अब्सेंट असेल तो काही काउंट करणार नाही, मग मी तो नंबर काउंट करणार. ओके, तो कॉल करणार. ओके सर. स्टार्ट करा मग.
नंबर 1 पासून स्टार्ट करायचं. 1 म्हटलं की ते दुसऱ्या ज्यांचा 2 नंबर आहे त्यांना 2 म्हणायचंय, ते 3 म्हणायचंय. जो अब्सेंट असेल तो स्टॉप होईल, म्हणजे तो माझ्या लक्षात येईल की तो अब्सेंट आहे. ओके ना? ओके सर. Yes, sir. चला. स्टार्ट. रोल नंबर 1. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. कदम नाही absent. हा, पुढं. 26, हा. 27. Sir, 25 present आहे. ओके. पुढं. 27, 28. 28 absent येते. चल. 29, 30. 31, 32, 33, 34 absent. 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46. 47, 47, हा, ओके. Sir, 48, 49. 46 आहेत का? 50, Hi. 51, roll number 52, 53, 54, 55, 6. 57, 59, 61, नाहीत का? हा, आहेत. चला. 61, 2 आहेत. 2. हा. 63, 64, 65, 66 वाघमारे absent. पुढं. 67, 68, 69, ओके. आता मी absent नंबर सांगते कोण आहे ते. रोल नंबर 28 absent. 34 absent. आणि 66 असे 3 कॅन्डिडेट absent आहेत आपल्याकडे. 66 प्रेझेंट आहेत आणि 3 absent आहेत. ठीक आहे. आजपासून आपण अशीच प्रेझेंटली घेणार आहोत रोज. आपल्या कॉलेजमध्ये अशीच प्रेझेंटली घेतली जाते रेग्युलर असल्यानंतर कॉलेज. त्यावेळेस तुम्ही क्लासमध्ये असता तर त्यावेळेस अशीच प्रेझेंटली घेतली जाते. हीच मेथड आपण फॉलो करणार आहोत. काय अडचण आहे का अशी प्रेझेंटली घेतली तर? no sir, no sir, म्हणजे जेणेकरून मला कळतंय की कोणाचं लक्ष आहे किंवा कोण प्रेझेंटली देते वगैरे नाही देते. नाहीतर मी आपला नंबर काउंट करतो इकडं, मी आपलं तिकडे निवांत बसताय. आणि थोडस फोकस करा बरं का अभ्यासाकडे, लक्ष करू नका.
येते लक्षात? सुट्ट्या आहेत, भरपूर मिळत आहेत, वेळ आहे भरपूर, त्याचा बेनिफिट करून घ्या. लेक्चर अटेंड करायचे म्हणून करू नका, कारण लेक्चर सोडून सुद्धा तुम्हाला खूप स्टडी करावं लागतं किंवा अभ्यास करावा लागणार आहे, तरच मार्क्स पडणार आहेत चांगले, लक्षात ठेवा. आणि आपल्याकडं फर्स्ट 3 टॉपर्स असतील किंवा सब्जेक्ट टॉपर्स असतील किंवा अबाव 90 येणारे विद्यार्थी असतात, त्यांना प्रत्येकाला प्राइज असतं. त्याच्यामुळं जर प्राइजेस आपल्याला मिळवायचे असतील कॉलेज कडून तर अभ्यास करावाच लागतोय, लक्षात ठेवा. येते का लक्ष सर्वांच्या? करायचं म्हणून करू नका. हा, काहीतरी आपल्याला बनायचंय, काहीतरी एम समोर ठेवा. आता आपण एक स्पेसिफिक फील्ड निवडली आहे, त्यामुळे त्या फील्डशी आपल्याला काय व्हायचंय, फील्ड मध्ये त्या इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, जेणेकरून तुम्हाला करिअर तुमचं ब्राईट असणार आहे. नुसती डिग्री घेऊन किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग करून किंवा डिग्री इंजिनिअरिंग करून उपयोग नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे किंवा त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जर नॉलेज नसेल तर बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम्स येत आहेत. त्याच्यामुळं तुमचं तुम्ही थोडं सेल्फ स्टडी कडे पण लक्ष द्या. सेल्फ स्टडी करा, नाहीतर काही नाही सेल्फ स्टडी वगैरे करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम येतात, मार्क्स कमी पडतील. ठीक आहे. उद्याच्या टेस्ट साठी काय अडचण आहे का? नो सर. ठीक आहे. सिलेबस मी पाठवलाय आपल्या ह्याच्यावरती, ग्रुपवरती कोणता कोणता सिलेबस आहे तो. त्याचबरोबर आणखीन काय दिलेलं आहे, अगोदर आपण क्वेश्चन पण पाठवले आहेत, पीडीएफ त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि आज क्वेश्चन बँक पण पाठवतोय. फक्त काय असते लक्षात ठेवायचं, 20 MCQ टाइप क्वेश्चन असतील आणि त्याचे फक्त आपला ऑप्शन क्लिक करायचे आहे. आणि अनसीन पॅसेज पण असेल, पण अनसीन पॅसेज हा ह्याच्यामध्ये दिला जाणार नाही क्वेश्चन बँक मध्ये. तो ऑन द स्पॉट जो असेल तो त्या ठिकाणी दिला जाईल, तो तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी आताचे जे काही पाठवलेले एक्झाम्पल्स आहेत त्याचे अनसीन पॅसेजचे, तर ते सॉल्व्ह करा. मी आपल्या ग्रुपवरती टाकतोय लगेच ते, कारण प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला ते जमणार आहे, अदरवाईज जमणार नाहीत. प्रॅक्टिस कर, मॅक्झिमम टायमिंगला तुम्ही लक्ष द्या. बुक्स जर तुम्हाला अवेलेबल नसतील किंवा बुक्स जर घेतलेले नसतील किंवा कोणाला चेंज करायचे असतील तर कॉलेजमध्ये येऊन तुम्ही बुक्स चेंज करू शकता. ओके. संपले होते. काय म्हणताय? संपले होते आईस्क्रीमचे. आईस्क्रीमचे दुसरे घेऊन जा की जे मिळत आहेत ते, कारण आईस्क्रीमचेच ठेवास काही नाहीये दुसरे पण. स्कीमचे चालतील का? हा, जी स्कीमचे चालतात की, स्कीमचे. जी स्कीमचे चालतात की, काही अडचण नाही. ओके सर. सर माझ्याकडे ना आय स्कीमच्या पण बुक्स नाहीत आणि जी स्कीमच्या पण बुक्स नाहीत, वेगळ्याच आहेत त्या. मग त्या चेंज करून मिळतील का? हो, इथं आले असेल तर मिळतील की. आता मी आज विचारतो वाटलं सरांना आलेत का बुक्स. ओके सर. आले असतील तर तुम्हाला चेंज करून देतील, काय प्रॉब्लेम नाही. ओके सर. हा, ठीक आहे. तर मग थांबूया. सर्वजण लेफ्ट व्हा, लेक्चर तुमचं आहे तुला. पण लेक्चर सर्व होतात का व्यवस्थित? यस सर. सर जरा आयसीटीचे कमी होते. आयसीटीचे सरांनी हे लेक्चर झालंच नाही त्यांचं. होत नाहीत का? हा, त्यांचे जरा कमी झालेत. प्रॉब्लेम आलता त्यामुळे रद्द झाला. बरं, तेच मला सांगत चला. जर कुठलं लेक्चर वगैरे होत नसेल तर सांगत चला, म्हणजे आपण त्या सरांना सांगतो किंवा मी त्यांच्याशी चर्चा करतो काय प्रॉब्लेम आहे ते. कारण तुमचे टाइम टेबल नुसार लेक्चर व्यवस्थित व्हायला पाहिजे. समजा थोडंफार 5-10 मिनिट इकडे तिकडे होऊ शकतं, नेटवर्क प्रॉब्लेम किंवा जॉईनिंग वगैरे होताना, त्याचा काही इश्यू नाहीये. पण हा, रेग्युलर लेक्चर ऍटलीस्ट व्हायला पाहिजेत. सर सर रेग्युलर. हा हा, आयसीटीचे ग्रुप प्रिपेअर करायला लावलेत, मग ते कसे करायचे? आयसीटीचे का? नाही, आता तुमचे एनरोलमेंट नंबर आलेत, आज आले असतील बहुतेक. तुमचे एनरोलमेंट नंबर आपल्या ग्रुपवरती पाठवतोय, कारण आपल्याला युनिट टेस्टला तेच नंबर लिहायचे बरं का, लक्षात ठेवायचे. आत्ताचे रोल नंबर लिहायचे नाहीत. मी आज रोल नंबर प्रिपेअर करून पाठवतोय आपल्या ग्रुपवरती एनरोलमेंट नंबर नुसार.
हे रोल नंबर आजचे जे आहेत ते लिहायचे नाहीत, लक्षात ठेवा. ते नंबरच लिहायचे आहेत, ते थोडेसे चेंज केलेले आहेत कारण ते तुमचं बोर्डाचं रजिस्ट्रेशन असतं. त्याच्यानुसार आपण रोल नंबर तयार करतो की जेणेकरून काय होते मग आपल्याला व्यवस्थित रेकॉर्ड मेंटेन होत तुमचं. त्यासाठी आपण तसं करतोय. ओके, ठीक आहे. मी सरांशी बोलतो त्या सिरीजच्या, जाधव सरांशी, त्यांना सांगतो काय आहे ते. ओके, Okay, sir. मग सपोज पुढचं लेक्चर तुमचं मॅथ्सचं होईल.